आजची रेसिपी एकदम खास आहे, जुनी आहे. तर बरेचदा आपण मसाले भात, पुलाव, बिर्याणी बनवला असेल, खाल्ला असेल, पण आजचा मसाले भात अतिशय वेगळ्या पद्धतीने बनवलेला आहे. अगदी जुन्या पद्धतीने बनवलेला आहे. चवीला खूप छान होतो. सर्वांना नक्कीच आवडेल. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा. तर जुन्या पद्धतीचा मसाले भात करत आहोत. तर त्यासाठी आपल्याला आधी वाटण करून घ्यायचं आहे. त्यासाठी एक मीडियम साईजचा कांदा असा उभा कापून घेतलेला आहे. थोडंसं खोबरं किसून घेतलेलं आहे. 1 चमचा सोललेला लसूण घेतलेला आहे. आल्याचा तुकडा घेतलेला आहे आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे. आता हे सगळं साहित्य आपल्याला भाजून घ्यायचं आहे. इथं खोबरं जे आहे ना, भाजून मी मुद्दाम वेगळं ठेवलेलं आहे आणि बाकीचं देखील साहित्य भाजून घेतलेलं आहे. तर मिक्सरमध्ये वाटताना आधी खोबरं वाटून घेतलेलं आहे. त्यामुळे काय होईल, खोबरं जे आहे ना मिक्सरमध्ये छान असं वाटलं जाईल आणि बाकीचं साहित्य मग त्याच्यामध्ये ॲड करून सगळा मसाला या पद्धतीने वाटून घेतलेला आहे. मसाले भातासाठी तांदूळ लागणार आहे. तर यासाठी कुठलेही आपले रेग्युलर वापरातले तांदूळ घेऊ शकता. जाडा भरडा किंवा चिकट होणारा भाताचा तांदूळ घेऊ शकता. चवीला छान होतो. हा स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि हा भात आपण बनवत आहोत कुकरमध्ये. तर कुकर मी इथे गरम करायला ठेवलेला आहे. त्यामध्ये 2 चमचे तेल टाकलेले आहे. तर फोडणी घालून घेऊया. पाव चमचा जिरं टाकलेलं आहे. जिरं चांगलं तडतडलं की नंतर याच्यामध्ये टाकत आहोत पाव चमचा मोहरी. मोहरीला देखील चांगली फोडणी इथे बसलेली आहे. त्यानंतर 2 हिरव्या मिरच्या अशा तुकडे करून टाकलेले आहेत. त्यानंतर ताजा कढीपत्ता टाकलेला आहे. मस्त असा कढीपत्त्याचा सुगंध इथे सुटलेला आहे फोडणीमध्ये. तर लगेचच आता याच्यामध्ये टाकत आहोत आपण 2 चिमूट हिंग. यानंतर लगेचच आपण जे वाटण करून मसाल्याचं घेतलं होतं ते याच्यामध्ये ॲड केलेलं आहे आणि गॅस लो फ्लेमवर केलेला आहे, जेणेकरून मसाला जो आहे ना व्यवस्थित असा परतला जाईल. तर लो फ्लेमवर आपल्याला तेल सुटेपर्यंत हा मसाला चांगला परतून घ्यायचा आहे. तर मसाल्यामध्ये असा हा भात आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. त्याच्यामुळे पूर्ण मसाल्यांची चव भातामध्ये छान अशी मूर्तीन चव वाढते. तर 1 मिनिटभर परतल्याच्या नंतर सुके मसाले टाकलेले आहे. पाव चमचा हळद टाकलेली आहे. अर्धा चमचा धना-जिरा पावडर टाकलेली आहे. अर्धा चमचा आपला काळा मसाला जो आहे घरगुती बनवलेला तो टाकलेला आहे आणि अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर टाकलेली आहे. कलर छान येतो आणि कमी तिखट आहे. आता हे सगळे सुके मसाले आपण या मसाल्यामध्ये चांगले असे परतून घ्यायचे आहे. मसाले देखील परतले जातील आणि वाटण केलेला जो मसाला आहे तो देखील छान असा परतून घ्यायचा आहे. या मसाले भाताला फार काही भाज्या लागत नाही. एकदम साध्या पद्धतीने आपण बनवू शकतो. इथे 2 चमचे शेंगदाणे टाकलेले आहे. एक मीडियम साईजचा बटाटा साल काढून टाकलेला आहे आणि अर्धी वाटी इथे वाटाणे घातलेले आहे. वाटाणे नसेल तर नाही घातले तरी हरकत नाही. फक्त बटाटा आणि शेंगदाणा घालून देखील हा भात चवीला खूप छान होतो. शेंगदाणे याच्यामध्ये टाकलेले आहेत. हे जेव्हा शिजले जातात तेव्हा छान अशी चव येते शेंगदाण्यांची. त्यामुळे खायला अजूनच छान वाटतं. आता हे सगळे बटाटे, वाटाणे, शेंगदाणे असे परतून घ्यायचे आहेत. तर चांगले असे परतून घेतले की याच्यामध्ये आपण जे धुवून घेतलेलं तांदूळ होतो ते लगेच ॲड करायचं आहे. तर बटाटे देखील असे परतून घेतले म्हणजे भाताबरोबर हे व्यवस्थित असे शिजले जातात आणि चवीपुरतं देखील मीठ आपण लगेचच इथे घालून घेतलेलं आहे. तांदूळ आणि बाकी सगळं साहित्य आता मिक्स करून घेऊया. 1 मिनिटभर असंच हे परतून घेऊया. कलर पाहू शकता एकदम मस्त असा दिसत आहे आणि सुगंध देखील छान असा येत आहे. तर आता हे परतून घेतल्याच्या नंतर 1 मिनिटभर आपण हे झाकण ठेवून लो फ्लेमवर गॅस ठेवणार आहे आणि 1 मिनिटानंतर इथे हे झाकण काढूया. हलकीशी अशी वाफ आलेली आहे. सगळं मिक्स करूया आणि आता याच्यामध्ये आपल्याला शिजण्यासाठी पाणी टाकायचं आहे. नॉर्मली भाताच्या प्रकारानुसार पाण्याचं प्रमाण कमी जास्त लागू शकतं. हा मसाले भात थोडासा चिकट असेल तर खायला छान लागतो. त्याच्यामुळे इथं 1 वाटीसाठी मी जवळपास 2 वाट्या पाण्याचा वापर केलेला आहे. म्हणजे भात जो आहे ना एकदम मऊसूद असा शिजला जाईल. तांदळाच्या प्रकारानुसार पाण्याचं प्रमाण जे आहे ते कमी जास्त होऊ शकतो. तर त्यानुसार आपण पाणी टाकायचं आहे. थोडंसं सुटसुटीत हवं असेल तर पाण्याचं प्रमाण तुम्ही कमी ठेवू शकता. इथे आता ह्या भाताला चांगली अशी उकळी यायला लागलेली आहे. तर झाकण बंद करूया आणि इथं मी कुकरमध्ये शिजवत आहेत. तर 2 शिट्ट्या येतपर्यंत शिजवून घेतलेलं आहे. त्यानंतर 5 मिनिट लो फ्लेमवर हा शिजवून घेतलेला आहे. कुकर थंड झाल्याच्या नंतर पाहू शकताय भात एकदम व्यवस्थित असा शिजलेला आहे. सगळे वाटाणे, शेंगदाणे वरती जमा झालेले आहे. तर आपण आता हे अलगद असं सगळं मिक्स करून घेऊया. थोडासा चिकट असलेला हा भात खायला खूप छान लागतो आणि मस्त असा सुगंध देखील सुटलेला आहे. तर आणि बटाटे देखील इथे एकदम व्यवस्थित असे शिजलेले देखील दिसत आहे. कमीत कमी साहित्यामध्ये अगदी घरामध्ये दुसरं काही बनवायला नसेल तर हा भात तुम्ही नक्की बनवू शकता.
तर वाटण करून केलेला हा मसाले भात घरी करून पहा. रेसिपी सर्वांना नक्कीच आवडेल. आणि मी केलेला जर रेसिपी तुम्हाला आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूला असलेलं बेल आयकॉनचं बटन प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या सगळ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. तर पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीचा. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.